जिल्हा संपादक हमीद शेख रावेर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अनिलभाऊ चौधरी यांच्या सूचनेनुसार सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून प्रशासन व कंत्राटदाराला 15 दिवसांचा इशारा दिला आहे. या संदर्भात वसीम शेख यांनी रावेरचे तहसीलदार आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. कंत्राटदार आणि नगरपरिषद प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या वसीम शेख यांनी प्रशासनाला 15 दिवसांची मुदत दिली आहे. जर या कालावधीत सर्व थकीत वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही तर 15 दिवसांनंतर रावेर नगरपरिषद कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराची राहील असेही वसीम शेख यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. या गंभीर विषयावर प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.